सगळ्या नोकऱ्याची कॅपॅसिटी गव्हर्नमेंटकडे शिल्लक नाही, प्रायव्हेट सेक्टरमध्ये नोकऱ्या आहेत. तर हे शेतामध्येच काय नेमकं करता येईल थोडंसं जरा ते मी स्वतः सांगितलं तुमच्या डोक्यात काय पिकते याच्याविषयी बाजार काय विकते हे मला महत्त्वाचं सांगितलं. कारण बाजारात आज काय मला काय लागणार आहे बाजारात हे तुम्ही जर उत्पादन केला तर तुमचा फायदा होणार आहे. आता आमच्या चंद्रपूर एरियामध्ये रताळी बटाटे असतात. एखाद्या रताळी केली गेली सगळे रताळीच करतात. मग 15 रुपये किंमत असते 5 रुपयाला आणि आम्हाला मार्केट कुठं चंद्रपूर लोकांना बेळगावचं. आमच्या कसं असते आमच्या इथं मार्केटला समजा माझी 20 पोती काय मिरची असेल ते प्रत्येक पोतं काट्या म्हणून वजन करते. तसे बेळगाव सिस्टीम नाही. ट्रॅक्टरचा लोड गेला ट्रॅक्टरचा चढवायचं वेगवेगळी वजन करायचं सप्लाय विषयी म्हणजे सरासरी एक पोतं वजन करायचं त्या पद्धतीच्या वजनाने सॅम्पल करायचं. आमचं कसं मालाची प्रत बघून माझी रताळी वेगळी आहे तुमची वेगळी आहे, माझी मिरची वेगळी तुमची मिरची वेगळी आहे. तर मला जर वेळ मिळाला तुम्हाला जर वेळ मिळणार तसे बेळगाव नाही. सरसकट 1000 रुपये येईल ना काय 1000 रुपये मग 10 रुपये असतील 1000 रुपये 1800 ते 1800 एका जातं 1000 असं परत बघून नाही. जसं आमच्या इथे प्रतिवर्गार असते आमच्याकडे वेटमन आहे म्हणजे प्रत्येक पोतं आमचा वेटमन गेल्याशिवाय त्यांना वजन केल्याशिवाय तो वजन उभारणार मग त्याची दिवाणजीनं ते वजन लिहून घ्यायचं त्याच्यानुसार काटापाटी होते. काटापासून जो काय दर असेल त्या दरानुसार त्याचं बिलिंग होते.